मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले आणि त्याच वेळी नारायण राणे किल्ल्यामध्ये होते। यावेळी राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंना रोखल्याने संघर्षाला सुरुवात झाली। प्रवेशद्वारावरच दोन्ही जोरदार घोषणाबाजीला त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली। वाद आणखी चिघळू नये म्हणून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय। दरम्यान जयंत पाटील यांनीही यावेळी नारायण राणेंची भेट घेत चर्चा केली। ठाकरे सेनेचे कार्यकर्ते होते, त्यांना देखील खरतर मेच्युरिटी आहे। आम्ही आत येत असताना मला वाटतं कुठच्यातरी आमच्याच की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं। मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही। हेच आहे ना की हे त्यांचं तेवढेच बुद्धी आहे। ठीक आहे, ती बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे आहे। मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून गप्प होते। आज हे नारायण राणे आज 3-4 दिवसात इथे आलेत। नारायण राणेंच्या तोंड काय आणि त्यांच्या बंची राणे यांची कंपनीची तोंड बंद होती, का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये 1,000 रुपये लोकांना वाटले होते, त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत। परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्हाला काढायचं नाहीत। 15 मिनिटात जर खाली नाही गेले तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरची संघटना आहे, रस्त्यावर ताकद दाखवू। 15 मिनिटाचा वेळ घेऊन